चीनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी लोकसंख्या घटली आहे। त्यामुळे नोकऱ्यांची संख्या सुद्धा घटली आहे आणि अनेक जण बेरोजगार झाले। मुख्यत्वे शिक्षकी पेशातील नागरिकांच्या नोकऱ्यांवरती गदा आल्याचं समोर आलंय। नेमकं चीनमध्ये काय घडतंय बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मागच्या 3 वर्षांमध्ये चीनच्या लोकसंख्येमध्ये सातत्याने घट होते। 2024 या वर्षामध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक होता। यंदा लोकसंख्येमध्ये 13,90,000 इतकी घट झाली। अनेक हॉस्पिटल्समधील प्रसूती विभाग बंद झाले। बेबी फॉर्म्युला सुचवणाऱ्या कंपन्या सुद्धा बंद झालेल्या आहेत। अंगणवाडी आणि बालवाडी शाळांच्या संख्येमध्ये सुद्धा घट पाहायला मिळते। 2024 मध्ये 1,70,000 शिक्षक बेरोजगार झाले।